अच्छा, ऐसे लगता है किडनी बेच के ही लिया है। अभी वैसा मान के चलेंगे तो उसकी काळजी होगी, वैसा नहीं मानेंगे तो फिर लवण्या रे लवण्या। तू कोणाला चेसणार मला? ए मग कोणाकडे फोटो दाखवतेस? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। हळूहळू बाय, नाही तर तू करशील काम। हा बघ, ये गरम गरम तांब्याने एकटीने उचलला असा यो आमचा रांगडागडे। हे काय पण करू शकते राव, ये मतलब पहाड़ भी चढ़ सकता है लेकिन उतर नहीं सकता। उतरवाने के लिए बहुत से लोग लगेंगे। ऐसा ही हमारा बाउंसर है। तर सेम विषय सेम तुम्हाला म्हणजे काय बोलतात अपडेट। तर देखते कैसा कहाँ तक पहुंचा है गाड़ी मम्मी का। आणि थोडाफार अलग रहेगा ब्लॉग, एंटरटेनमेंट तो रहेगा मेरी जान। मम्मीच्या डब्याची तयारी करते इकडे सगळी। बाय द वे, मी काल बोललो होतो कालच्या ब्लॉग मध्ये, माहित नाही पण सकाळी जायचं होतं। लसीचं प्रकरण आहे ते 7 वाजताचं, त्याच्यानंतर 20 मिनिटांनी काहीतरी नाश्ता लागतो। मम्मीने तसं काय तिकडे थोडाफार बिस्किट्स वगैरे खाऊन ते केलं असेल नाश्ता, पण भाई उठायलाच नाही होते यार। मतलब मेरा विषयच वेगळा। जेवणाला इथे काळ्या वाटाण्याची भाजी, उडदाची डाळ। आता ताई जेवण आणि नाश्ता संध्याकाळचा सोबतच देते, तर 2 टायमाचं देते आज। आणि रात्री डायरेक्ट मग आपण जेवण घेऊन जाऊ। और बस लाईफ में यही सब चालू है, जो तुम्हारा चालू है वहीच मेरा चालू है। अवघे 3 दिवस राहिलेले आहेत गणपती यायला। आजचा दिवस पकडून दीदीकडे सगळी जवळजवळ तयारी झालेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची। तर देखते कैसा क्या विषय होता। मम्मीच्या इम्प्रूव्हमेंट वरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। आता तिथे जाऊन कळेल नक्की काय विषय आहे तो। तर आजच्या ब्लॉगची आपली सुरुवात इथूनच होते। दिवसभरात काय काय घडेल काय काय नाही माहित नाही, काय होईल काय नाही, कारण आपल्या ब्लॉगचे दिवसागणिक वातावरण चेंज होत असतं। तर देखते, मला पण मोजता येतं म्हटलं। त्यातले 1 रुपया पण इकडे तिकडे गेला नाही पाहिजे, म्हणजे पडलं नाही पाहिजे कुठे। तू बरोबर नेतोस। हे सुट्टे तर रिक्षाला वेगळे काढून ठेव। अभी मेरे को एक प्रश्न चिन्ह ऐसा खुणावर आहे, वो है की आता समजा ताई तर आहे, अजून ताईचं काही लग्न झालेलं नाहीये, बट स्टील लग्न कधी ना कधीतरी होईल। त्याच्यानंतर काय पैसा बहुत बडा गहन प्रश्न येतो। म्हणजे आता तर ठीक आहे ताई आहे म्हणून, म्हणजे मम्मी कधी आजारी पडली तर घरी सांभाळायला कोणतरी आहे। अदरवाइज ये सब चीजें भाई हमसे तो नहीं होने वाली, आगे जाके बहुत कठिन होने वाला है। मम्मीला तर मी एकच सांगू इच्छितो की तब्येत सांभाळ। माना की वयानुसार प्रॉब्लेम्स होते, लेकिन जितना डॉक्टर ने दिया है वो चीज संभालोगे तो बहुत बड़ी बात होगी। असो आता मम्मीला बनपाव घेऊन जायचं आहे, कारण ताईने दोन्ही गोष्टी दिलेल्या, जेवण पण दिलेलं, संध्याकाळचा नाश्त्याचा पण विषय दिलेला आहे सोबत। तर ते एकत्र घेऊन जाऊया। लेट्स गो बेबी। हाय ते बनपाव घेतल्याने देखो ना सब भांडे बिंडे एकदम प्रॉपर तरीके से बांध के दिए। मैं इसी सब चीज की बात कर रहा हूँ की हे नंतर कसं काय शक्य आहे बाबा, लय कठीण आहे राव। तर आलोय हॉस्पिटल मध्ये, जेवली मम्मी। थोडंसं मम्मीला जरा 2 शब्द ज्ञान की पुड़ी बांटती। फिर देखते ये ज्ञान की पुड़ी किक पट टिकेगी, किक पक चलेगी, सामने वाले के ऊपर है। अभी बोल तो रही है मेरे कान को खड़ा, मैं ऐसा करूंगी वैसा करूंगी, तो वो जो भी होगा तो आपके सामने ही होगा ऑब्वियसली। देखते हैं। अभी हमका तो ऐसा है कि बस वो खुश रहे, वो आनंदी रहे, वो उसका काम करे, जो भी है ये इतना मांगता है। तुम्हाला पण तेच वाटतं ऑब्वियसली, जी मला वाटतंय। अभी क्या ज्यादा बोलने का मतलब तो है नहीं दोस्तों, क्या ही बोलेंगे बार बार। तर जेवली मम्मी। आणि आता मी यायच्या आधी थोडंसं ते थंडी ताप आहे, ते युरिन इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत ते कमी होत नाही तोपर्यंत ते ताप थंडी तर येणारच। मेन तर तेच आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। ब्लड टेस्ट केला आणि युरिनचा पण टेस्ट केला। तर रिपोर्ट स्टाफ आले रात्री 2 वाजता त्याची गोळी दिली मला, त्याच्याने नाही थांबलं म्हणून मग परत सलाईन लावली। कारण थांबतलीच का ती सलाईन नाही, दुसरी ही लावली तर अजूनच थंडी बनून आली। तर मम्मीचे अजून बघायला गेलं तर थोडं ठीक नाहीये, पण होईल। आता ट्रीटमेंट वर आहे, ट्रीटमेंट तर चालूच आहे। आणि बाय द वे सुई अजून परफेक्ट आहे। आजचा 3रा दिवस है। अपना जो सुचवाया हुआ विषय है पैर को लगाने का, वो सक्सेसफुल है। अभी तो इज्जत बरकरार रखो। तर बस आता निघतोय सगळं। तर मम्मीने थोडं थोडं खाल्लं, तोंडाला चव नाहीये अजून सुद्धा, कारण तो ताप वगैरे आहे। ते होईल, हळूहळू होईल। अभी इतना सब हो गया है तो थोडा 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 येतो, एकदम तो नाही होने वाला, होईल। तर संध्याकाळी पण बघू आपण काय सिच्युएशन आहे। टिल देन भाई आता निघालोय आणि बरोबर 4:45 झाले, अजून जेवलो नाहीये मी, पण ठीक आहे, काही कर सकते। घरी जाऊन आता जेवेन। तुझा फोन पण माहिती आणि चार्जर पण माहिती आहे मोठा, फोनचं हे करतोस ते मोठं, नीट चार्जिंग काढ, हे कर ते कर। इकडे फोन चार्जर लावला, बोलतो नाही असं व्यवस्थित उचलून काढ। माहिती आहे रे बाळा। भाई किडनी बेचेंगे तो भी मोबाइल नहीं आएगा, मतलब मैं तो मेरी किडनी और लीवर से ज्यादा मेरे मोबाइल का ख्याल रखता हूँ। अच्छा, ऐसे लगता है किडनी बेच के ही लिया है। अभी वैसा मान के चलेंगे तो उसकी काळजी होगी, वैसा नहीं मानेंगे तो फिर लवण्या रे लवण्या।
मी आताच इकडे मसूरची डाळ पण केली, आज थोडी वेगळ्या पद्धतीने केली, म्हणजे थोडी मम्मीला पण टेस्ट येईल. आणि इकडे मम्मीसाठी भात ठेवलाय गरम गरम, ते पण एकदम छोट्याशा टोपात. मम्मीला परत 2 अंडी देणार आहे बॉईल केलेली. जवळजवळ एक 15 मिनिटं लागतील सगळं व्हायला. आज इतके जास्त कपडे धुतलेत मी, त्याच्यामुळे खूप जास्त दमायला झालं. कारण कसं मातोश्रींना हाताने धुतलेलेच कपडे आवडतात, वॉशिंग मशीनचे आवडत नाहीत. बरोबर, वॉशिंग मशीन का इधर अपने इधर कामिच नाहीये, पण घ्यायची. मतलब दोस्तों ऐसा विषय की इंसान खच्ची हो गया तो भी हाथ से ही कपड़ा धो के मांगता है. चामा आयला एकदम धोबी गाठ रे. आणि स्पेशली माझ्या हातून धुतलेले कपडे मम्मीला नाही आवडत. इसका कुछ पसंद नहीं आता. स्पेशली माझ्या हातून धुतलेले कपडे मम्मीला आवडत नाही. आय डोंट नो व्हाय. पथ्य पाळा आणि रोगराई टाळा हा नेहमी माझं ब्रीदवाक्य ठरलेलं असतं, पण या घरात ह्याला पण ऐकायला नको आणि मम्मीला पण ऐकायला नको. अशी 2 आहेत ना, जाऊ देता क्याही बोलेंगे इनके ऊपर. तू भी वैसा ही है, ज्यादा बकेती मत कर. मुझे समोसा चाहिए. तो ठीक है ना, मेथी द. ओ माय गॉड, आता आहे ना मंदारला मस्त उठाय भेटलाय, तर मेथी खायची. म्हणजे काहीही झालं तरी पण समोसा खायचा, मस्त बाहेर वडापाव खायचा. मेथी आहे ना आपल्याला, म्हणजे मेथी आहे म्हणून सगळं खाणार असं आहे म्हणतायचं. दॅट इज नॉट फेअर. मेथी आहे म्हणून सगळं खायचं. जर समजा मेथीनी तुझं थांबलं नाही मग काय करणार? मेथी साथ सोडू पण शकते. हा तो वो तो बात की बात रही ना. मला डॉक्टर स्वागत तोडकर यांच्यावर पुरेपूर विश्वास आहे भाई. जो महिनाभर मी मे महिन्यात त्रास काढलाय ना, त्याच्यामुळे मी मेथीवर ठामपणे 100.525% विश्वास देऊ शकतो की मेथी द किंग ऑफ द लूज मोशन. बापरे, म्हणजे काही पण खा, मेथी आहेच. थोडासा काय फ्रूट्स घेऊन जायचे, फ्रूट्स संपलेत. बाकी तो क्या ही है दोस्तों, हमारी बकेतिया चालू ही राहते. आणि बाय द वे एक महत्वाची गोष्ट अशी सांगतो की मी जे ताईला बोलतो किंवा तुम्ही जे ऐकता प्रत्येक ब्लॉग मध्ये, तर ते आमची नोकझोक, म्हणजे आमच्या दोघांमध्ये तर नोकझोक होते. हम भटकंती लोग आहे, हमारा चलता रहता. तर असं नाहीये की मी कंटिन्यूस तिला बोलत असतो, तर तो कोणी डोक्यात ठेवू नका ती गोष्ट. बाय द वे आपल्या मीरा रोड मध्ये उद्या मीरा रोडच्या महाराजाचं आगमन आहे. आणि आगमन मध्ये कोण येणार आहे माहितीये का? मुंबईतील सर्वात फेमस बीट्स वाले. कोण? सोनू मोनू बीट्स. आई शपथ. हा ना, हे पानपट्टी आहे आणि इथे असं वाटतं की कोणतरी खरंच उभं आहे, पण ते पोस्टर आहे. करेक्ट. तर भाई सोनू मोनू बीट्स येणार आहे. नंबर 1 म्हणजे मुंबई गाजवणार आहे. म्हणजे भाई आगमन, गणपतीचं आगमन गाजवणार आहे. हे सर्वप्रथम बीट्स आहे जे इकडे येणार आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि दाखवू आपण. उद्या तर भाई चौकात राडाच होणार आहे. 100.3%. अरे यार गाईज, आता जेवढी बकेटिया केली ना त्याच्यामध्ये माझा अर्धा कलिंगड कट झालाय. हा, पपई चालेल का मग? पपई, मोसंबी. उद्या गणपतीसाठी तयारी देखो गाइस, तयारी मतलब प्रॉपर काम 25 हो रहा है. उसमें कुछ विषयच नाही. एकदम हा चौक आहे ना जो पूर्ण, तिथे राडे होणार आहेत उद्या. जोशात काम चालू आहे. काय बोलते? ये ना बिंदास. इकडे तर तयारी सुरू आहे पूर्ण. हा, हे बघा ही पलटण येणार आहे उद्या. सोनू मोनू बीट्स आगमन सोहळा, मीरा रोडचा महाराजा. एक नंबर. आणि हे तर मी बघितलंच नव्हतं इकडे सगळं. हा, हे पण सगळं मस्तपैकी बांधतात आहे. आपल्या या गणपतीसाठी म्हणजे एवढं मोठा करतात, सो चांगली गोष्ट आहे. चिंतामणी वाजवल्याच्या नंतर थेट सोनू मोनू बीट्स मीरा रोड मध्ये येत आहेत भाई. उद्या माहोल बघायला भेटेल तुला. बघ, माझी झोप कम्प्लीट होती. पहिला प्रथम हा विषय, झोपेचा मुद्दा माझा एवढा गहन आहे की तो मुद्दा झोपेचा ना, देवाचा देव जरी आला तरी नाही सोडवू शकत. मला माहिती आहे मंदारची झोप पूर्ण झाल्याशिवाय उठवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ हे नाही करायचं भाई. हे जर केलं ना, तुडवणार. शेवट ऑप्शन काय? तुडवा तुडवी दोघं चालू होणार. 1 मिनिट. हा, ताई काही गप्प बसणार आहे. कारण काय होतं, ते शब्द जे कानावर पडतात ना त्यावेळेला माणूस झोपेत असतो. भले 2 वाजू दे. झोपेचा माझा प्रश्न खूप कठीण आहे. कठीण सर्वांना माहिती आहे. एकदा मी झोपून उठलोय का परत झोपत नसतो. गाई 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 जरी केलं ना, अंगाई गीत गायलं तरी मी झोपत नसतो. तर माझा झोप आज केलंय. आज आज हिने काय केलंय? भाऊ उठ, बघ भाऊ 2 वाजले, 1:30 वाजला, उठ नाश्ता कर. हे नकोय, पाणी पण नकोय मला. नकोय मला, पहिले झोप पाहिजे. मग भले ते 2-2:30 वाजू दे. मी 2 वाजता उठून औषध घेईन, नंतर नाश्ता करीन, नंतर जेवीन. पण आता ह्या तुझं मुद्दाच झाले. आता करायचं काय त्याला? तुझा मुद्दा झाला मांडून, मला माझा मुद्दा मांडू दे. बरं, आता मला हे बोलायचंय की भाऊ बोललेला की मला झोपून उठू नकोस. 12 वाजले, ठीक आहे. आणि 12 वाजले, त्याच्या पोटात पाणी नाही किंवा हा वॉशरूमला जात नाही. आणि वॉशरूम न गेल्यामुळे आणि पाणी न पिल्यामुळे काय भुगतना पडताय ना, मतलब पर्ची फाडना पडताय ना, ते आम्हालाच माहितीये. तर तू तरी बोलूच नकोस की मला लवकर उठू नको. आणि तरी पण मी 12 वाजता त्याला उठवलं. मी त्याच्या अगोदर त्याला दिवसला पण नाही 11 वाजता वगैरे काय नाही, डायरेक्ट 12. टाइम टेबलचा जरा टाइम टेबल तुझा व्यवस्थित कर ना, कारण तुला सकाळचे डेसी रॉज घ्यायचे असतात. दीदी पण बोलले की तू रात्रीचा नको जागत जाऊ, थोडा लवकर सकाळी उठ पाहिजे. तर तेव्हा झोप आहे ना, हा मेन
मुद्दा आहे. आणि ते त्याचं रात्रीच काम होतं त्याचं एडिटिंगचं आहे ते शांतीत क्रांती. मग आता दुसरं काय नाही, पण औषध राहतात म्हणून औषध राहतात पाहिजे. मग तेच तर. औषध राहू दे, असं नका 1:30 वाजू दे, मी औषध 1:30 वाजता घेईन, त्याच्यानंतर नाश्ता करीन, डॉक्टरला विचारूया का? त्याच्यानंतर जेवण करीन. विचारूया डॉक्टरला. मग डॉक्टर काय टिप्पणी देतात ना तुला, मग ऐक काय ते विचारूया आपण डॉक्टर माझी झोप पूर्ण करायला येणार आहे. ते मला नाही माहिती, पण आपण डॉक्टरला ते विचारू. मला पण माहित नाही. आय कांट अंडरस्टँड. पण मला एक मिनिट, मला म्हणायचं डेसी रॉक्स घेऊन झोपणार. काय मी दुसरा कपिल शर्मा आहे, मला इंग्लिश थोडंफार येतं. डेसी रॉक्स घेऊन परत झोप असं मला. नाही हो, एकदा माझे डोळे ओपन झाले ना, इथे झाले ते रात्री, मग ते पांगतात ना जेव्हा, तेव्हाच मग ते आज काय झालं, मी 12 वाजता उठवलं, हा उठला, म्हणजे मी 12 वाजता मी पाणी वगैरे नाही तर उठवणार असं माणूस, हा बेशुद्ध सारखा झोपून तर काय तुला तसंच सोडून देणार? 100%, 100.25%. मी काय उठून बसला आणि बोलतो का उठवलं, थोडं असं चिडूनच बोलला. आता ह्याच्यापुढे उठवतो बघ. आता मी ठरवलंय, मी 2 वाजता 5 वाजता संध्याकाळचे, मी तर उठवणार नाही भाई. पण 5 तर एवढे वाजणार जो भी आहे 2 बजेगा तो 2 बजेगा. मला असं काय त्यावेळेला म्हणताय वाटतं मला, तुझी झोप येते चेचावं. तू कोणाला चेचणार मला? काय म्हणत? ए मग कोणाकडे फोटो दाखवतेस? कुछ तो सुनने मिलेगा. उस टाइम पे वो मनस्थिति में नहीं रहता मैं, मेरी मनस्थिति बिगड़ी हुई रहती है. ठीक आहे, आज मी बघ सगळ्यांच्या समोर तुला सांगते, मी तुला झोपेतून उठवणार. मी झोपेतून उठवणार, जो करणार वो कर लो. चलो कळलं? ऐकलंस तू? तुला उठवणार नाही, जो करणार कर लो. चल तू आता 2 वाजता उठ, 3 वाजता उठ, मला फरक नाही पडत. तो मैं कुंभकर्ण की शपथ लेता हूँ, मेरे को बख्श दो उस टाइम पे, तो मैं रावण बन जाऊंगा. निकाल चल पत्ती कैसे. थँक्स बेबी. ओके, तर आता ताई गेले तिकडे मेडिसिन चेक करायला मेडिकल मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण निघतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी की मम्मीला इथे लावून दिलंय बिग बॉस. तर मम्मीला थोडासा एंटरटेन होण्यासाठी बिग बॉस लावून दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, त्या बिग बॉस मध्ये छोटा पुढारी आहे ना घनश्याम, तो देखील थॅलेसिमिया पेशंट आहे. येस, तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, तो देखील थॅलेसिमिया पेशंट आहे. त्याला देखील ब्लड लावावं लागतं प्रत्येक महिन्याला. तेच सांगायचं होतं, महत्वाचं तेच सांगायचं होतं. म्हणजे बऱ्याच काय म्हणजे कोणालाच माहित नाहीये. आता मी आहे म्हणून तुम्हाला आपल्या चॅनल वरती माहिती पडतंय. त्याला पण माझ्यासारखंच प्रत्येक महिन्याला ब्लड लावावं लागतं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग तो ट्रीटमेंट घ्यायला कधी जातो, काय करतो, ब्लड लावायचं असेल आता, कारण महिना झाला या बिग बॉसला कंटिन्यू जो दिसतोय. पण असं नाहीये, बिहाइंड द सीन्स तुम्हाला बिग बॉस दाखवत नाही. तर चला आता आम्ही निघतोय इथूनच. ब्लॉग आज आपण एंड करूया. बाय बाय पेशंट. किंग ऑफ द रिंग्स बोलते. ओ ये. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. चुम्मा.